the rules of the active voice changes into passive voice? Which rules are followed for the changes of active voice into passive voice? Then first of all we discuss about two sentences mostly asked in the examination. One, assertive sentence, active voice into passive voice, and second one is imperative, आज्ञार्थी वाक्य, imperative sentence, active voice into passive voice. We discuss about this today period. The change the voice. Voice in Marathi we call, this is the prayog. There are two types of voices. One active voice, second one passive voice. Active voice means in short start with subject, means those sentences start with subject is called as active voice, and passive voice sentence starts with object, means those sentences start from object is called passive voice. म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस कशाला म्हणायचं? ज्या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टनं कर्त्यानं झालेली असेल तर त्या वाक्याला आपण त्या ठिकाणी ऍक्टिव्ह वॉइस असं म्हणतो. पॅसिव्ह वॉइस ज्या वाक्याची सुरुवात किंवा ज्या वाक्याची सुरुवात ही ऑब्जेक्टनं झालेली असेल त्याला आपण त्या ठिकाणी पॅसिव्ह वॉइस, त्याला कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह वॉइसला कर्मणी प्रयोग असं म्हणतो. आता ही झाली व्याख्या इन शॉर्ट मध्ये की ऍक्टिव्ह वॉइस कशाला म्हणायचं आणि पॅसिव्ह वॉइस कशाला म्हणायचं. एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण एक फक्त अगोदर रचना घेऊ आणि रचनेनुसार त्या ठिकाणी आपण त्या ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला शिकण्याचा प्रयत्न करू. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारची ही रचना असलेली आपल्याला कशी दिसून येते ऍक्टिव्ह वॉइसची. जर अशा प्रकारचं रचना फॉलो केलेली असेल तर आपण कन्सिडर करायचं किंवा लक्षात घ्यायचं की दिलेली वाक्य ही त्या ठिकाणी ऍक्टिव्ह वॉइस आहे. आणि जनरली आपण जर पाहिलं तर 12 काळापैकी जवळपास सगळीच काळं ही त्या ठिकाणी काही काळाचं आपल्याला जे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे 3 काळ सोडले तर बाकी सगळे राहिलेले 9 काळ आहेत. म्हणजे कुठला? साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ आणि पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ ही 9 काळ त्या ठिकाणी ऍज अ एक्झाम्पल ऑफ द ऍक्टिव्ह वॉइस हे ऍक्टिव्ह वॉइसची उदाहरणं किंवा कर्तरी प्रयोगाची उदाहरणं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. त्यानंतर आपण पाहिले ही सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कर्ता क्रियापद कर्म ही जी रचना असेल ती ऍक्टिव्ह वॉइस आपण समोर कंसामध्ये दिलेल्या ऍक्टिव्ह वॉइसची रचना असेल. आता आपण ह्याच्यामध्ये बघू हे जे आपलं मन महत्वाचं आहे हा जो वर्ब आहे, कारण हा वर्बल सगळं त्या ठिकाणी ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस मध्ये कशा पद्धतीनं रूपांतर आपल्याला करता येईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण वर्ब आल्यानंतर किती रूपाचे येतात? फर्स्ट फॉर्म, कधी कधी क्रियापद हे पहिल्या रूपात येतं, नंतर सेकंड फॉर्म, एखाद्या वेळेस त्या ठिकाणी दुसऱ्या रूपामध्ये त्या ठिकाणी क्रियापदाचं रूप आलेलं असतं वाक्यामध्ये ऍक्टिव्ह वॉइसचं, एखाद्या वेळेस त्या ठिकाणी थर्ड फॉर्म आलेला असेल, क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असेल आणि एखाद्या वेळेस त्या ठिकाणी क्रियापदाचं त्या ठिकाणी फोर्थ फॉर्म त्या ठिकाणी चौथं म्हणून आपण त्या ठिकाणी आयएनजी फॉर्म किंवा क्रियापदा व्ही प्लस आयएनजी अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी देखील आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय ऍक्टिव्ह वॉइस मध्ये जे आपलं क्रियापद येणार आहे हे क्रियापद कधी पहिल्या रूपामध्ये येतं, कधी दुसऱ्या रूपामध्ये येतं, कधी तिसऱ्या रूपामध्ये येतं आणि चौथं रूप म्हणजे आयएनजी स्वरूपात केलं. आता पहिलं रूप म्हणजे त्या ठिकाणी काय होईल आपल्याला? एक तर त्या ठिकाणी मेन वर्ब असेल किंवा यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असेल, इट इज ओके. साध्या वर्तमान काळामध्ये वाक्याला मुख्य क्रियापद असेल, एस किंवा ईएस लागलेला असेल. त्याच्यानंतर दुसरं रूप जे आहे त्या दुसऱ्या रूपामध्ये त्या ठिकाणी काय होईल? मेन वर्बचं आपल्याला त्या ठिकाणी दुसरं म्हणजे V2 क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं दिसून येईल. आणि या ठिकाणी काय होईल? तिसरं रूप म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद प्लस V3, सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप अशा स्वरूपाची त्या ठिकाणी रचना आलेली असेल. आणि बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी हे कंटिन्युअस टेन्स आहेत. मग उदाहरण रायटिंग वगैरे अशा पद्धतीचं जे की आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वगैरे हे त्या पद्धतीनं आपल्याला आता काळाचं पाहायचं नाहीये, ह्या रचनेनुसार त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. मग आपण ह्या ठिकाणी काय करू? ह्याचं थोडंसं बायफर्केशन करू आपण की आपण ह्या पद्धतीने दिले की आपण काय करू? फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, हे थर्ड फॉर्म आणि हे फोर्थ फॉर्म.
आता ही रचना झाली कशाची, हे ऍक्टिव्ह वेस मध्ये आले. समजा हे ऍक्टिव्ह वेस, हे जर ऍक्टिव्ह वेस मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं असेल तर क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं असेल तर ऍक्टिव्ह वेस मध्ये. आता हे पॅसिव्ह वेस मध्ये आपल्याला काय चेंजेस होतील बघा, लक्ष द्या या ठिकाणी. फर्स्ट फॉर्म असेल आय एम, इज, आर, ज्या प्रकारचा कर्ता असेल त्या कर्त्यानुसार त्या ठिकाणी ते आलेलं आपल्याला दिसून येतं, म्हणून ह्या पद्धतीनं. सेकंड फॉर्म आला असेल वॉज किंवा वर. थर्ड फॉर्म आलेला असेल तर बी, आणि फोर्थ फॉर्म असलेला असेल तर त्या ठिकाणी बी. म्हणजे एक लक्षात घ्या, आपण हे जे क्रियापद पाहिले कुठले, हे जे क्रियापद आहेत फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म, जर त्या ठिकाणी हे पॅसिव्ह वेस मध्ये येईल. हे ऍक्टिव्ह वेस मध्ये फर्स्ट फॉर्म असेल तर पॅसिव्ह वेस मध्ये आय एम, इज, आर येईल. सेकंड रूप असेल वॉज, वेर येईल. थर्ड फॉर्म असेल तर बी येईल, आणि चौथं फॉर्म असेल तर बीइंग त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. म्हणजे हे आपल्याला साधारणतः पद्धतीने क्रियापदाचे किती रूप आहेत त्यानुसार कशा पद्धतीने ऍक्टिव्ह वेस मध्ये आलेलं असेल तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी पॅसिव्ह वेस मध्ये रूपांतर करता येतं हे बघायचं. त्याच्यानंतर आपण थोडंसं आणखी दुसरं जे त्या ठिकाणी मी रब करतोय, आपण लिहून घेतलं असेलच. नंतर आपल्याला हे झालं त्या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं. ज्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद, हे मुख्य क्रियापद सोडून बरेचसे मॉडर्न ऑक्झिलरी त्या ठिकाणी आलेले असतात. त्या मॉडर्न ऑक्झिलरीचे देखील आपण एक चार पाहू. कॅन असेल, कुड असेल, शाल असेल, शुड असेल, विल असेल, वुड असेल, मे असेल, अशा पद्धतीने ही जी मॉडल ऑक्झिलरी आहे, ही मॉडल ऑक्झिलरी काय आहे, ही देखील ऍक्टिव्ह आहे. मी शॉर्ट फॉर्म मध्ये एव्ही म्हणजे ऍक्टिव्ह वेस आहे. आता अशा प्रकारचे जर त्या ठिकाणी आलेले असतील तर ह्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह वेस मध्ये एकच वापरता येईल. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण वाक्य पॅसिव्ह वेस करतो हे पॅसिव्ह वेस, पॅसिव्ह वेस मध्ये करताना त्याच्यासोबत बी ऍड करायचं, हे बी ऍड करायचं. झालं. पहिलं काय झालं की क्रियापदानुसार आपण त्या ठिकाणी रचना ओळखली आणि त्या पद्धतीने हे थोडंसं आणखी वरचं रफ होतं. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी एक जे आपलं एक्झाम्पल आहे ते त्या ठिकाणी एक्झाम्पल लिहिता येईल. त्या ठिकाणी म्हणजे आपण काय केलं, हे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस हे ऑब्जेक्ट. पहिलं आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ह्या क्रियापदानुसार हे क्रियापदाचे आपण हे जे क्रियापद असं असेल ह्या फॉर्म मध्ये असेल तर आपण त्या ठिकाणी पॅसिव्ह वेस मध्ये काय केलेलं आहे त्याचे बदल ह्या पद्धतीने केले आहेत. जर मॉडल ऑक्झिलरी असेल तर मॉडल ऑक्झिलरी हे करून त्याचे बदल ह्या पद्धतीने केले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आणखी दुसऱ्या केस असतात सब्जेक्टिव्ह केस. बऱ्याचशा वेळेस वाक्यामध्ये आपल्या सब्जेक्टिव्ह केस वापरले जातात, त्या ठिकाणी त्याला आपल्या पुन्हा ते ऑब्जेक्टिव्ह केस होतात. सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय, त्यामध्ये आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे एवढे हे सब्जेक्टिव्ह केस आहेत. आणि सब्जेक्टिव्ह केस जर त्या ठिकाणी कर्तेच्या ठिकाणी आलेले असतील तर त्या ठिकाणी हा साहजिक ऍक्टिव्ह वेस मध्ये आपण घेतले. समजा तर ऍक्टिव्ह वेस मध्ये घेतल्यानंतर ह्याचा आपल्याला पॅसिव्ह वेस करायचं असल्यानंतर हे पॅसिव्ह वेस मध्ये त्या ठिकाणी काय होईल, आयची मी, वीची अस, यूची यू, हीची हिम, सीची हर, इटची इटच राहील आणि देची दे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या ज्या सब्जेक्टिव्ह केस आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह होतील. ऑब्जेक्टिव्ह केस झाल्यानंतर हे पॅसिव्ह वेस मध्ये अशा पद्धतीचं रूपांतर होईल. मग त्या ठिकाणी काय होईल, हा सब्जेक्ट झाला, हा वर्ब ऑब्जेक्ट. आपण सुरुवातीला काय सांगितलं, ऍक्टिव्ह वेस म्हणजे स्टार्ट विथ ऑब्जेक्ट सब्जेक्ट आणि पॅसिव्ह वेस म्हणजे स्टार्ट विथ ऑब्जेक्ट. मग काय होईल त्या ठिकाणी अशाच पद्धतीने ही जागा चेंज झालेली असेल आणि ही जागा चेंज झालेली असेल. फक्त या ठिकाणी बाय प्लस जे काही आपली ऑब्जेक्टिव्ह येईल किंवा सब्जेक्टिव्ह केस येईल, हे सब्जेक्टिव्ह केस त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. सब्जेक्टिव्ह केस लिहून त्या ठिकाणी आपण त्याचं पॅसिव्ह वेस करतो. लक्षामध्ये सुरुवातीला आपण क्रियापद पाहायचं, क्रियापदाचे अशा पद्धतीने बायफर्केशन करायचं, त्याचं क्लासिफिकेशन करायचं. क्लासिफिकेशन केल्यानंतर आपल्याला पहिलं रूप असेल तर ह्या पद्धतीने, दुसरं रूप असेल तर वाज वर येईल, थर्ड रूप असेल तर बीन ऍड करावं लागेल आणि फोर्थ रूप असेल तर बी ऍड करावं लागेल. आणि हे जर मॉडल ऑक्झिलरी असेल तर त्याच्यामध्ये ऍड मध्ये बी करावं लागेल. ओके. आणि त्याच्यानंतर पुन्हा हे सब्जेक्टिव्ह केस म्हणजे जर या ठिकाणी उदाहरणार्थ आपण जर लिहिलं आय ईट अ मँगो, आय ईट अ
मँगो. ज्यावेळेस आपण पॅसिव्हाइज करतो, पॅसिव्हाइज केल्यानंतर ही सब्जेक्टिव्ह केस आहे, पुन्हा ती काय होणार आहे, ऑब्जेक्टिव्ह केस होणार आहे. म्हणून त्याचं काय होईल त्या ठिकाणी आयचं मी होईल. म्हणून त्या पद्धतीने बायच्या अगोदर ह्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. आणि प्लस शेवटचा पॉईंट एक राहिलेला त्याच्यात त्या ठिकाणी कन्वर्ट मेन वर्ब इनटू पास्ट पार्टिसिपल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी शेवटचं आपल्याला मूळ क्रियापदाचं तिसरं रूप त्या ठिकाणी वापरता येईल. ह्याच्यामध्ये ही आपल्याला एक जनरल आयडिया आलेली असेल. ह्या जनरल आयडिया आल्यानंतर आता लगेचच ह्याच्यानंतर आपल्याला ह्याचं प्रत्यक्षामध्ये आपण वाक्य ऍक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज कसं करायचं ते पाहू. एक आपण आता एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल ऍक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज मध्ये रूपांतर करताना किंवा चेंजेस करताना कुठल्या गोष्टी आपल्याला फॉलो करायचं. आपण अगोदर तर त्या ठिकाणी क्रियापदानुसार पाहिलं. आता आपण 2 टप्प्यामध्ये ह्याचं बायफर्केशन करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी रामा किल्ड रावणा. हे रावणा, राम किल्ड रावणा, ह्याच्यातला हा राम सब्जेक्ट असेल, वर्ब किल्ड आणि रावणा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट लक्षात घ्या तुम्ही, त्या वस्तू वगैरे असेल तर नाम वस्तू वगैरे कुठले असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण नाऊन असं म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे त्या ठिकाणी नाऊन असतात. म्हणून हे दिलेलं वाक्य त्या ठिकाणी बघा, स्टार्ट विथ सब्जेक्ट, कर्त्यानं सुरुवात झालेली आहे, कर्ता क्रियापद कर्म SVO पॅटर्न त्या ठिकाणी केलेला असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला साहजिक म्हणता येईल हे ऍक्टिव्हाइज आहे. त्याचा आपल्याला पॅसिव्हाइज करायचं. पॅसिव्हाइज करत असताना काय करावं लागेल, हा आपला ऑब्जेक्ट आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागेल. रावणा, इथं आपण त्या ठिकाणी हे किल्ड इथं घेऊ. त्या ठिकाणी हे किल्ड घेतलं. त्या ठिकाणी किल्ड काय आहे, ईडी लागलेला आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे, बरोबर आहे. दुसरं म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट म्हणल्यानंतर त्या ठिकाणी काय क्रियापदाचं दुसरं म्हणल्यानंतर आपण अगोदर त्याच्यामध्ये दिलेलं काय होतं तर त्याच्यामध्ये वॉज किंवा रावणा एक वस्तू असल्यामुळे वॉज किल्ड. आता कृती कोणा केली आहे, मारायची कोण रामाने केलेली आहे. त्या ठिकाणी बाय हे प्रिपोजिशन आपल्याला घ्यावं लागेल. त्याच्यानंतर त्या ठिकाणी इकडचा सब्जेक्टिव्ह इकडे ऑब्जेक्टिव्ह रामा लिहिता येईल किंवा त्याच्याऐवजी आपल्याला हिम लिहिता येईल. ओके, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला हे चेंज वाईज हे ऍक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज मध्ये रूपांतर ह्या पद्धतीने आपल्याला करता येईल. आता आणखी दुसरी थोडीशी आणखी एक मेथड आहे. ती मेथडनुसार आपण त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद नसणारे वाक्य. आता आपले काही सहाय्यकारी क्रियापद नसणारे वाक्य आहेत. ते सहाय्यकारी क्रियापद नसल्यानंतर त्या ठिकाणी ते वाक्याचा आपल्याला चेंज व्हाईस कशा पद्धतीने करता येईल. सहाय्यकारी क्रियापद जे हेल्पिंग वर्ब आहे ते हेल्पिंग वर्ब कशा पद्धतीने वापरता येईल. मग उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी हे कीलच घेऊ. हे कील जर एकवचनी कर्ते असतील तर त्या ठिकाणी कील असेल आणि अनेकवचनी प्रत्यपुरुषी एकवचनी कर्ते असतील तर त्या ठिकाणी क्रियापदाला यस लागेल. म्हणजे कील आणि कील्स हे जर असेल तर त्या ठिकाणी काय होईल, त्या ठिकाणी एम इज आर. आपण इज आणि आर दोनच वापरू. या ठिकाणी इज आणि आर अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे करता येईल आपल्याला. पुन्हा आणखी काय सांगता येईल आपल्याला याच्यामध्ये की आणखी दुसरे कुठले वाक्य आहेत, दुसरे कुठले काळ आहेत. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. पुन्हा आणखी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद कुठं नसतात तर साध्या भूतकाळामध्ये. हेच त्या ठिकाणी हे कील, हे ILLED कील जर असेल तर त्या ठिकाणी वॉज किंवा वेअर अशा पद्धतीने त्या ठिकाणी. त्यानंतर बरेचशा वेळेस त्या ठिकाणी डू किंवा ड झालेलं असतं. डू किंवा ड झालेला असेल तरी त्यावर त्या ठिकाणी इज आणि आर ही सहाय्यकारी क्रियापद आपल्याला त्या ठिकाणी पॅसिव्हाइज करताना वापरावे लागणार आहे. हे एक. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद असणारी ही एक नसणारी झाली आणि हे सहाय्यकारी क्रियापद असणारे. तर सहाय्यकारी क्रियापद असणारे वाक्य जर असतील तर त्याचा आपल्याला चेंज व्हाईस कशा पद्धतीने करता येईल. आता सहाय्यकारी क्रियापद कुठे येतं, इज आर. आता हे की आपण रिडिंग लिहू. जर अशा प्रकारचं आलेलं असेल जे की प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर त्यावेळेस काय होईल, इज बीइंग किंवा आर बीइंग ह्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ते वापरावं लागेल. त्यानंतर पुन्हा आपण पाहतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये
have, has, have, has ही त्या ठिकाणी आलेली असतील तर त्यावेळेस काय होईल have been आणि has been. त्यानंतर ही झाली प्रेझेंट टेन्स. त्यानंतर पास्ट टेन्स मध्ये काय होईल पास्ट टेन्स मध्ये सिंपल पास्ट टेन्स मध्ये सेकंड असेल त्यामुळे कंटिन्यूअस वॉज ऑब्लिक वेअर हे रीडिंग असेल. इथं क्रियापदाला आयएनजी असेल म्हणून इथं काय होईल वॉज बीइंग किंवा वेअर बीइंग. वॉज बीइंग किंवा वेअर बीइंग. त्यानंतर पुढचं हॅड. हॅड असेल तर त्या ठिकाणी हॅड बीन. आता त्याच्यानंतर राहिला कुठला आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स. शाल असेल शाल किंवा विल असेल तर त्या ठिकाणी शाल बी किंवा विल बी. अशा पद्धतीने त्या ठिकाणी शॅल बी किंवा विल बी असेल त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला नेक्स्ट पाहता येईल शॅल बी विल बी इथपर्यंत त्या ठिकाणी पाहू. बाकीचे आपल्याला जास्त करून त्या ठिकाणी फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला विचारले जात नाहीत. तर ह्या पद्धतीनं आपल्याला सहाय्यकारी क्रियापद असणारी आणि सहाय्यकारी क्रियापद नसणारी हे नसणाऱ्यामध्ये त्या ठिकाणी हे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि हा सिंपल पास्ट टेन्स आणि हे देखील सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त्या ठिकाणी किल किंवा किल चालेल असतं इज किंवा आर वॉज वेअर इज आर इज. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद ज्यांच्यामध्ये आहेत त्यात पहिला आहे त्या ठिकाणी हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये इज किंवा आर येईल आणि क्रियापदाला आय येईल त्यावेळेस इज बिंग किंवा आर बिंग त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर हॅव हॅज प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्याच्यामध्ये हॅव बीन किंवा हॅज बीन येईल. त्यानंतर वॉज वेअर रीडिंग आयएनजी आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी वॉज बिंग किंवा वेअर बिंग. त्यानंतर हॅड आलेला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स हॅड बीन आणि भविष्यकाळचे शॅल किंवा विल असेल तर शॅल बी किंवा विल बी अशा पद्धतीने त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपला एक दोन नियम राहिले होते. शाल बी जर असेल ऍक्टिव्ह मध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी शाल बी बीइंग आणि शेवटचा शाल हॅव किंवा विल हॅव असेल तर शाल हॅव बीन एवढं त्या ठिकाणी आपल्याला हे ऍक्टिव्ह जर असेल तर त्या ठिकाणी पॅसेज मध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला रचना ही त्या ठिकाणी बी वापरून त्या ठिकाणी ह्या पद्धतीनं आपल्याला चेंजेस करावे लागते. त्यानंतर आपल्याला काय करायचंय एक अतिशय सोपी आणि साधी ट्रिक त्या ठिकाणी पाहणार आहे. हे जर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी दोन्हीचा डिफरन्स कळेल. दोन्हीचा डिफरन्स म्हणजे त्या ठिकाणी बघा हे लिहितो एस प्लस व्ही प्लस ओ हे झालं ऍक्टिव्ह ची रचना. ओ प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस पीपी ऑफ मेन व्हर्ब प्लस बाय प्लस त्या ठिकाणी हा इथं सब्जेक्ट होईल. ओके हे दोन वाक्य आहेत हे ऍक्टिव्ह हे पॅसिव्ह व्हायचं. आता ह्या दोन्हीतली मी फक्त डिफरन्स लिहिणार बदल लिहिणार. हे बदल म्हणजेच त्या ठिकाणी ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये कशा पद्धतीने रूपांतर करता येईल हे शॉर्ट मध्ये बघा. या ठिकाणी काय झालेलं आहे दिस सब्जेक्ट इथं त्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी आला म्हणजे हा ऑब्जेक्ट घेऊ सब्जेक्ट ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट जरी सुरुवात झाली असेल तर आपण ह्याला सब्जेक्ट म्हणू शकतो आणि ह्या ठिकाणी हा सब्जेक्ट जरी असला ऑब्जेक्ट असला तरी हा त्या ठिकाणी काय होईल सब्जेक्ट होईल इकडचा ह्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी सब्जेक्ट आहे त्या ठिकाणी हा ऑब्जेक्ट झाला. त्यानंतर नेक्स्ट यूज हेल्पिंग वर्ब जे काय आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब वापरतोय. नंतर यूज पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब मुख्य क्रियापदाचं स्वरूप वापरायचे. नंतर यूज बाय प्रेपोजिशन. त्याच्यानंतर यूज
ऑब्जेक्टिव्ह केस ह्याच एक एक्झाम्पल बघू आपण त्या ठिकाणी. आय ईट अ मँगो. आय ईट अ मँगो, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, दिस वन इज ऍक्टिव्ह वॉइस. त्याचा आपल्याला पॅसिव्ह करायचे. इथं काय झालं, पहिला नियम सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट. इकडचा ऑब्जेक्ट या ठिकाणी काय मँगो, इथं कर्त्याच्या ठिकाणी सब्जेक्टच्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर हे क्रियापद फर्स्ट फॉर्म मध्ये, फर्स्ट फॉर्म म्हटल्यानंतर काय होईल, इज किंवा आर इन वापरता येईल. मँगो मँगो हा सिंग्युलर नंबर असल्यामुळे त्या ठिकाणी इज. त्याच्यानंतर काय सांगितलं, सहाय्यकारी क्रियापद वापरलं. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल इटन बाय प्रिपोजिशन. आणि बघा आय इट अ मँगो, मँगो इज काय घेतलं, कारण त्या ठिकाणी इट हे फर्स्ट फॉर्म मध्ये आहे, त्याच्यामुळे इज किंवा आर पैकी त्या ठिकाणी अ मँगो हे सिंग्युलर असल्यामुळे इज घेतलं. त्यानंतर सांगितलं आपल्याला पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब, मुख्य क्रियापदातले इट हे मुख्य क्रियापद आहे, तर तिथं आपण काय केलं, इटर पास्ट पार्टिसिपल वापरलं. त्यानंतर सांगितलं यूज बाय प्रिपोजिशन, जे की आपण बाय प्रिपोजिशन वापरलं. आणि पुन्हा सांगितलं यूज ऑब्जेक्टिव्ह केस, म्हणजे या ठिकाणी हा सब्जेक्टिव्ह केस आहे आय, तसं इकडे त्या ठिकाणी झालं हे ऑब्जेक्टिव्ह केस. म्हणजे ह्या पद्धतीनं सब्जेक्टचा ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचा सब्जेक्ट, यूज हेल्पिंग वर्ब, यूज पास्ट पार्टिसिपल, यूज प्रिपोजिशन आणि यूज ऑब्जेक्टिव्ह केस, हे दिस इज डिफरन्स हे शॉर्ट फॉर्म मध्ये त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस मध्ये कशा पद्धतीने आपल्याला रूपांतर करता येईल. हे झालं त्या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स किंवा साध्या वाक्याचं. आता आपल्याला एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्सचं म्हणजे आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस हे कशा पद्धतीने करता येतात ते त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला. इम्परेटिव्ह ऍक्टिव्ह वॉइस इंटू पॅसिव्ह वॉइस. इम्परेटिव्ह मीन्स आज्ञार्थी वाक्य, इम्परेटिव्ह ऍक्टिव्ह वॉइस इंटू पॅसिव्ह वॉइस, इंटू पॅसिव्ह वॉइस. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल त्या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, ज्या वाक्यामधून आज्ञा, विनंती, हुकूम हे दर्शवला जातो किंवा त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो, किंवा ज्या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाला झालेली असते त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य म्हणतो. मग मुख्य क्रियापदानं उदाहरण सुरू झालं म्हणजे आता आपण चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस करू आपण. चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस. ह्या दिलेल्या वाक्यामध्ये बघा ह्या ठिकाणी कर्ता आहे का, सब्जेक्ट नाहीये. वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, हे मुख्य क्रियापदानं, आणि हा ऑब्जेक्ट आहे कर्म. आपण चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस त्या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्स करून पाहणार आहोत. म्हणून चेंज हे मुख्य क्रियापद आहे, द व्हॉइस हा ऑब्जेक्ट आहे. आता हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, हे इम्परेटिव्ह आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. तर फर्स्ट रूल त्या ठिकाणी होईल, वाक्याची सुरुवात लेट न करा. नंतर आपला ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइसचा नियम, वाक्यातला ऑब्जेक्ट लेट नंतर घ्या. वाक्यातला ऑब्जेक्ट आहे द व्हॉइस. त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद वापरतो, पण या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरणार, चेंज हे फक्त वर्तमान काळी आहे. मग वर्तमान काळी म्हणजे कुठला वर्तमान काळ माहित नाही आपल्याला, साधा वर्तमान आहे, चालू आहे, पूर्ण आहे, कुठला नाही, ओनली द प्रेझेंट टेन्स. ओनली द प्रेझेंट टेन्स म्हटल्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद बी वापरावं लागेल, म्हणून या ठिकाणी बी हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं. पुन्हा आणखी तोच नियम, मुख्य क्रियापदाचं त्या ठिकाणी काय करायचं, पास्ट पार्टिसिपल वापरायचं. पुन्हा चेंजचं त्या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल काय होईल, चेंज्ड. म्हणजे काय होईल, वन सेकंड रिपीट करतो, आज्ञार्थी वाक्याचं डायरेक्टचं ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करताना वाक्याची सुरुवात लेटनं सुरुवात करावी. त्याच्यानंतर वाक्यातला दिलेला ऑब्जेक्ट लिहावा, जो ऑब्जेक्ट लिहिला. त्याच्यानंतर हे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण टू बीचं सहाय्यकारी बी वापरलं आणि मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल ह्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ह्याचं पास्ट पार्टिसिपल वापरता येईल. आजच्या ह्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी असर्टिव्ह सेंटेन्स, साध्या वाक्याचं चेंज द व्हॉइस आणि अज्ञार्थी वाक्याचं देखील आपण चेंज द व्हॉइस पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने हे अतिशय साध्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये त्या ठिकाणी आपण त्याचा वापर केलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या ग्रामरच्या ज्ञानामध्ये भर पडण्यामध्ये त्या ठिकाणी आपली मदत होईल. म्हणून या व्हिडिओला सबस्क्राईब करून लाईक करा आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडा करा. थँक्यू.